मागच्या 1 वर्षात सोनं 60% वाढलंय, तर चांदीमध्ये जवळपास 65% तेजी पाहायला मिळाली. यामुळे बरेचसे गुंतवणूकदार खुश आहेत. पण काही गुंतवणूकदार मात्र नाराज आहेत. कारण काय? तर आता अगदी 1 ग्रॅम जरी सोनं घ्यायचं झालं, तरी जी-एस-टी आणि सगळं मिळून एक 12,500-13,000 लागतात. मग अशा परिस्थितीमध्ये कमी पैशात जर सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर गोल्ड आणि सिल्वर ई-टी-एफ हा एक चांगला पर्याय गुंतवणूकदारांकडे आहे. हे ई-टी-एफ म्हणजे नक्की काय आहेत आणि ट्रॅडिशनल गोल्डच्या कंपॅरिझनमध्ये याचे बेनिफिट्स काय आहेत? हे आज आपल्याला सांगणार आहेत म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर कैवल्य समुद्र. ETF म्हणजे काय? थोडक्यात एक्सचेंज ट्रेडेड फंड. म्हणजे जो तुमचा गोल्ड आणि सिल्वर आहे, तो तुमचा डिजिटल फॉर्ममध्ये हा बाय केलेला असणार आहे. ह्याच्यामध्ये होतं काय, की हे जास्त सुरक्षित आहे. हे उद्या जर तुम्ही प्रत्यक्ष जाल आणि थोडं सोनं घेऊन याल, तर तुमच्या मनात ती भीती राहते, की अरे प्रत्यक्ष गोल्ड मी कॅरी करतोय, किंवा मग त्यासाठी मग मी लॉकरमध्ये ठेवलं पाहिजे, मग त्या लॉकरचा खर्च आहे. या सगळ्या गोष्टी असल्यापेक्षा डिजिटल फॉर्ममध्ये ज्यावेळी तुम्ही गोल्ड सिल्वर घेता, त्यावेळी ते सेफ असतं स्टेटमेंट फॉर्ममध्ये असल्यामुळं, आणि त्याचा रेट जो आहे हा ॲक्च्युअल सोनं आणि चांदीसारखा तो वाढत जातो, किंवा जे काय आहे ते. ह्याच्यामध्ये अजून एक फायदा असा आहे की लिक्विडिटी. पटकन तुम्ही ज्यावेळी एखाद्या सोनाराकडे जाता आणि हे सोनं विकायचं म्हणता, त्यावेळी तिथं तो जो रेट सांगेल तो तुम्हाला घेणं भाग आहे. डिजिटल फॉर्ममध्ये ज्यावेळी तुम्ही गोल्ड सिल्वर घेता, त्यावेळी तुम्ही मार्केटमध्येही किती पटकन विकू शकता. हा एक लिक्विडिटीचा भाग ETF मध्ये खूप महत्त्वाचा आहे. मी असं सजेस्ट करतो प्रत्यक्ष, की जर तुम्ही ₹100 तुमची गुंतवणूक करणार आहात, तर एक 5 ते 10% तुमच्या अकाउंटला गोल्ड किंवा सिल्वर ETF असले पाहिजेत. ETF मध्ये अजून एक फायदा असा आहे, की त्याचा जो एक्सपेन्स रेशो आहे हा खूप कमी असतो कम्पॅरेटिव्हली बाकीच्या म्युच्युअल फंडला. कारण त्याला खूप वेगळा काही डोकं लावायचं नसतं. जसं तो सिल्वर आणि गोल्डचा रेट आहे, त्यानुसार फक्त ते ट्रेड होत राहतात. त्यामुळं बाकीच्या कम्पॅरेटिव्हली ह्याचा एक्सपेन्स रेशो कमी असतो. ह्याच्यामध्ये अजून एक फायदा असा आहे, की अमाऊंट ही तुम्हाला अगदी 1000-2000 रुपयापासून पण तुम्ही ह्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता. व्हेअरएज तुम्ही प्रत्यक्ष गोल्ड घ्यायला गेलात, की मिनिमम 6000 रुपये तर कुठं नाही. अगदी अर्धा ग्रामचं जरी करायचं झालं तरी 6000 रुपये तर आत्ता तर रेट चालूच आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी अमाऊंटमध्ये हे गुंतवणूक करू शकता. ॲडिशनल परचेस देताना अगदी 500 रुपयापासून पण तुम्ही त्याच्यामध्ये ॲडिशनल परचेस पाहिजे तेव्हा, ज्यावेळी तुम्हाला फंड्स अवेलेबल आहे, तुम्हाला कुठं जायची गरज नाही, तुम्ही घरच्या घरी सुद्धा ऑनलाईन परचेस हे करू शकता.